आहे ना भानगड. पण या गोष्टीचा विचार करायला भारतीय मनुष्य सक्षम आहे? नाही सक्षम. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना त्या काळच्या समाजाला सक्षम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सक्षममधला हा सर्वात मोठा भाग त्याला दिला की तू स्वतः गुलामगिरी जाण आणि त्यातून मुक्त हो. स्वतःच्या गुलामगिरी अगोदर बघ. आणि आज आम्ही ते सोडून दिलेलं आहे ते. म्हणून हा फार महत्त्वाचा भाग आहे की सारे धर्म माणसाला विद्या मोकळी करत नाहीत. ब्राह्मणांनी तर बंदीच घातली. जो शूद्र आहे त्यांना वेद वाचला काय करायचं? जीभ छाटून टाकायची. जीभ कापली तो जगू शकत नाही, तो मरणारच आहे. म्हणजे मृत्यूदंड, फाशी द्या त्याला. पण फाशी देण्याची भाषा केली नाही, वेगळी भाषा केली. त्यांना वेदवाक्य ऐकलं, कानात शिशाचा रस होता. हे कानात नुसतं उकळलेलं पाणी जरी ओतलं तरी मनुष्य मरतो. मृत्यूदंड आहे ना गंमत. त्यानं जर त्या धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर त्याला कापा, चिरा त्याचं शरीर. मृत्यूदंड. म्हणजे माणसानं शिकू नये, त्यानं अज्ञानात अडकून राहावं यासाठी इतके भयानक दंड, शिक्षा ज्या धर्मानं केली तो धर्म म्हणण्याच्या लायकीचा आहे. आणि त्याला लोक मानतात आसपासचे. म्हणजे तो प्रत्येकजण आपला शत्रू नाही, मानवतेचा शत्रू नाही. कुठे राहता तुम्ही? कुठल्या ठिकाणी राहतात? स्वतःच्या रक्षणासाठी का होईना तुम्हाला वेगळा प्रयत्न करावा लागणार आहे. बेपर्वा राहून चालणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जय भीम म्हणणाऱ्या लोकांच्यापैकी काही माणसं घरात गणपती बसवतात किंवा जुनं काही करतात, त्या लोकांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? कोणत्या भाषेत निंदा करणार? आणि निंदा केली तरी उपयोग काय त्याचा? काही लक्षात येतं आपल्याला? हे घरके भेदी आहेत. घरात शत्रुत्व निर्माण झालेला आहे. तुमच्या जगण्याची काही फार आशा नाही. कधी तुम्हाला धोका होणार आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं? आणि ही माणसं बाबासाहेबांचं कार्य करतात, त्यांच्या नावाचा जयघोष करतात, जयंती उत्सव करतात, नाचतात, गातात, मजा करतात आणि लोकांना सांगतात बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी व्हा. काय चाललंय हे? काय चाललंय? काही लक्ष येतं आपल्याला? अशा ह्या विशिष्ट परिस्थितीत आपण जातो आहे. बुद्ध धर्माची आज किती गरज निर्माण झाली ती पहा. अरे गुलामच गुलाम आहे आसपास. गुलामच गुलाम आहे आपल्या आसपास. घरातले गुलाम आहेत. त्या गुलामगिरीच्या बरोबर तुम्ही कोणत्या स्वातंत्र्यामध्ये जगणार आहात? थिंक अबाउट दिस. ज्ञानाची सर्वांना ज्ञानार्जनाची, ज्ञान मिळवण्याची सर्वांना मुभा असलीच पाहिजे. हिंदू धर्माने इतका कहर केला. हिंदू धर्मानं इतका कहर केलेला आहे. बाकीच्या धर्मांनी म्हणावं तेवढं त्याच्यामध्ये योगदान दिलं अशातला भाग नाही. धर्मग्रंथ वाचण्याची, शिकण्याची सर्वांनाच मुभा आहे. परंतु मग दुसरी बंधनं घातली आणि त्याला गुलाम केलं. काय बंधन घातलं? मानायचं, प्रश्न विचारायचा नाही, विश्वास ठेवायचा, शंका घ्यायची नाही, चुकीचं आहे की बरोबर नाही विचारायचं, चुकीचं असलं तरी तेच मानायचं. काही लक्षात आलं? म्हणजे इतर धर्माने थोडीशी सवलत दिली, बुवा धर्मग्रंथ वाच, पण वाग कसा? असा. म्हणजे परत मानसिक गुलामगिरी लादली. बुद्ध एकटा आहे, अक्षरशः एकटा आहे की ज्यानं कुठल्याच प्रकारची गुलामगिरी लादली नाही. प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्याची एवढी इज्जत बुद्धानं केली की आपलं धम्म त्यांना मुक्तपणे वाटला. कोणाला बंदी घातली नाही शिकण्याची, जाणण्याची, समजण्याची.
परिनिर्वाणाचा वेळ होता. बुद्धाचा मृत्यू समीप आलेला होता. ही वॉज ऑन डेथ बेड. परिनिर्वाणाच्या त्या आसनावरती होते ते. आणि सुभद्र नावाचा एक परिव्राजक आला. त्याला अरे बुद्ध आता जिवंत राहणार नाहीत, आता जिवंत आहे तोपर्यंत मला काही शिकलं पाहिजे, एवढ्या जिज्ञासेला आला तो. आणि आनंदाने त्याला अडवलं, म्हणे आता ही वेळ नाही आहे, तो आता बुद्धाला भेटू शकत नाही, म्हणून वेळ गेलेली आहे. त्यांचा तो संवाद बुद्धाच्या कानापर्यंत पोचला. त्यांनी ऐकला तो की आनंदानं कोणतरी अडवलेला आहे. म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली. म्हटलं की आनंद काय आहे? आनंदानं सांगितलं तो सुभद्र आला आहे, त्याला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पण आता काही परमिशन वगैरे काही नाही, त्याला घेऊन ये म्हणून. आणि त्या अंतिम क्षणीसुद्धा त्यांनी त्या माणसाला उपदेश केला. अंतिम क्षणीसुद्धा किती उदारता आहे लक्षात घ्या. किती माणसाबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे लक्षात घ्या. आणि त्याच्या स्वातंत्र्याची बाबासाहेबांनी किती इज्जत केली ती पहा. त्याला प्रश्न विचारायचा अधिकार आहे त्याचा, तो त्याला जाणून घ्यायचा अधिकार आहे त्याचा. तो भले मी मृत्यूचा क्षण मोजत असलो तरी त्याच्या अधिकाराचा मी अपमान करता कामा नये. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन? हे बुद्धाचं मोठेपण आहे. बुद्धाकडे त्या नजरेनं पाहावं लागतं, तेव्हा कुठे बुद्धाच्याबद्दल श्रद्धा निर्माण होते, नाही तर श्रद्धा नाही निर्माण होणार. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये बुद्धमूर्ती कुठे ठेवतो? डेकोरेशनच्या स्टाईलमध्ये, पीस ऑफ डेकोरेशन म्हणून आहे ना. गंमत जम्मत आपली मानसिकता तपासता की बुद्धमूर्ती आपण पीस ऑफ डेकोरेशन म्हणून मानतो की श्रद्धेचं ऑब्जेक्ट मानतो? काही लक्षात आपल्या फार गडबडी आहेत. त्या साऱ्या गडबडीवरती मला बोलता येत नाही, परंतु जाता जाता काही कॉमेंट आली तर तेवढीच करणं भाग आहे. म्हणून विद्या ही सर्वांना मोकळी असली पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि यामध्ये बाबासाहेबांनी मग म्हटलेलं आहे, लोहिच्याला उपदेश देताना तेवढा बघू आपण, आणि हे प्रकरण जे आहे ते पण संपवून टाकू. ब्राह्मणी धर्मामध्ये स्त्रियांना ज्ञान अर्जन करण्यास बंदी आहे, कारण त्यासुद्धा शूद्र आहेत. ब्राह्मण स्त्रीला यज्ञ करता येत नाही. ब्राह्मण स्त्रीला यज्ञ होत असताना त्या ब्राह्मणाच्या जवळ बसता येत नाही, जातासुद्धा येत नाही. त्या यज्ञाची जी सीमा आखलेली असते त्या सीमेच्या आत स्त्रीला प्रवेश करता येत नाही. आणि यज्ञ करणारा ब्राह्मण आपल्या बायकोच्या किंवा आईच्या हातचं सुद्धा खात नाही. तो स्वतंत्रपणे पकवतो आणि खातो. कारण आई जरी असली तरी शूद्र आहे, पवित्र नाही, अपवित्र आहे, तिच्या हातचं खाता येत नाही. स्त्रियांना किती नीच मानलेलं आहे त्या धर्मानं लक्षात घ्या. आणि म्हणून आज शिकल्या सवरल्याच्या काही ब्राह्मण स्त्रिया आहेत त्यांना एवढी तरी लाज वाटते का की आम्हाला शिकण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांच्या अगोदर आमच्यासाठी लढा दिला तो त्या सावित्रीबाईंनी, त्या महात्मा फुलेंनी. त्यांचे उपकार आहेत म्हणून आजच्या ब्राह्मण स्त्रिया शिकतात. आहे कोणाला त्याची जाणीव? ही बौद्धिक गुलामगिरी नाही. आणि पुण्याच्या खोलेबाईंच्या माध्यमातून ती प्रसिद्ध झाली ना. आता ऐकली का गोष्ट आपण खोलेबाईंची? हवामान खात्यामध्ये मोठे अधिकारी आहेत. गोष्ट माहीत आपल्याला? काही लोकांना माहीत असेल, सर्वांना माहीत नाही. हवामान खात्यामध्ये मोठे अधिकारी आहेत, PhD धारक. त्यांच्या घरी त्यांनी एक नोकरांनी ठेवली घरकाम करण्यासाठी. त्या बाई मराठा, परंतु यांची भावना होती की आम्हाला ब्राह्मणच पाहिजे. म्हणून त्या मराठा बाईंनी सांगितलं मी ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण राहून त्यांनी त्यांचं घरकाचं काम वगैरे केलं. आता त्यांचं देवपूजा वगैरे होते, त्याचा प्रसाद करणं, भोजन करणं हे सारं त्या पकवायच्या. नंतर त्या खोलेबाईंना माहीत झालं की ब्राह्मण नाही, ते आहे मराठा.
त्या बाईला इतका संताप आला की त्या लागलीच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करायला की ह्या क्षुद्रबाईनं माझा देव बाटवला, आमचं घर बाटवलं म्हणून. इथपर्यंत एखादी PhD झालेली ब्राह्मण महिला इतक्या नीच थराला जाऊ शकते याची आपण कल्पना करू शकता? किती भयानक गुलामगिरी येते लक्षात घ्या. कुठलं सायन्स शिकला तुम्ही? फक्त कॉपी केली आणि आपलं पोट जाळण्यासाठी त्याचा तुम्ही वापर करतात. तुम्ही मनुष्य नाही बनला. हे काही लक्षात आपल्याला? आता मराठा समाज जागा झाला. त्या आमदार कपिल पाटलाने एक लेखही प्रसिद्ध केला आणि आता मराठी म्हणायला लागलेत मराठ्यांना, अरे मराठ्यांनो जागे व्हा, त्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला शूद्रापलीकडे काही जागाच नाही, किंमत नाही. आता बोलायला लागलेले आहेत. आणि बाबासाहेब इतका काळ सांगत राहिलेले आहेत आयुष्यभर की भारत हा गुलामांचा देश आहे. आणि आजही त्या गुलामांची संख्या अनेक पटीनं आहे. हे गुलाम तोपर्यंत गुलाम राहतील जोपर्यंत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचणार नाही. आणि धम्माचं काम ते आहे की त्या माणसापर्यंत जाऊन शिक्षण पोचवणं. म्हणून बाबासाहेबांनी इथे ही भूमिका घेतलेली आहे. त्यांना बुद्ध धम्म कसा पाहिजे, बुद्ध धर्माचे प्रचारक कसे पाहिजे, हे ज्ञान माणसापर्यंत घेऊन जाईल या योग्यतेचे. काही लक्षात येतं आपल्याला? बौद्धांनी आपल्यापुरतं नाही पाहायचं. ही विद्या सर्वांच्यापर्यंत कशी पोहोचेल या दृष्टीनं प्रयत्न करायचा. हा बुद्ध धर्माचा आदर्श आहे. हे बुद्धाचं श्रेष्ठत्व आहे. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जे त्यांनी 60 शिष्य घडवले त्या वर्षावासाच्या काळात, आणि तेही तसेच त्या प्राप्तीला पोचले. आणि मग शेवटी त्यांना बुद्धानं काय सांगितलं? त्यांचा संघ निर्माण केला, एकोप्यानं काम करायला शिकवलं त्यांना. आणि त्यांना काय सांगितलं? हे भिक्षूंनो, सर्वत्र भ्रमण करा, चरत भिक्कवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी सर्वत्र चारिका करा. आत्ताय हिताय देव मनुष्यानं, आपल्या स्वतःच्या हितासाठी देव मनुष्यांच्या हितासाठी हे करा. देशेत भिक्कवे धम्मं, म्हणजे सेवा कशी करा त्यांची. देशेत भिक्कवे धम्मं, त्यांना धम्म द्या, हे शिकवा. बुद्धानं आपलं ज्ञान सर्वांच्यासाठी मोकळं केलं. नुसतं मोकळं केलं नाही असं नाही, तर ती स्वतःही जबाबदारी घेतली, आपल्या शिष्यांनाही जबाबदारी दिली की आता चला आपण सारेच जाऊ आणि याचा प्रचार करू वगैरे म्हणून. कुठल्याही धर्मसंस्थापकानं हे काम केलेलं नाही. मी काय म्हणतो लक्षात येतं? देशेत भिक्कवे धम्मं आदि कल्याणं मत्स्य कल्याणं पर्योसान कल्याणं सात्थं सव्यंजनं सकल परिपुय्यं. हे भिक्षूंना धर्म द्या जो मध्ये सुरुवातीला मध्ये शेवटी कल्याणकारक आहे, शब्दशः अक्षरशः खरा आहे, सत्य आहे, मंगलदायी वगैरे. बुद्ध धम्माचा प्रचार करायला बाबासाहेबांचे जयभीमवाले किती प्रमाणामध्ये प्रयत्न करतात कृपया मला सांगा. अरे त्या धर्माचं नाव तरी घ्यायला तयार आहेत का मेजॉरिटी? स्वतः गुलाम ते गुलामच राहतात. कोणतं गुलामांना मुक्तीचं कार्य करतात? परिस्थिती फार गंभीर आहे. विशेषतः जे स्वतःला आज आंबेडकरी म्हणतात त्यांनीच किती घोटाळे केले आहेत ते पहा. आणि हा घोटाळ्यांचा देश आहे. भारत हा घोटाळ्यांचा देश आहे. खूप घोटाळे प्रसिद्ध झाले इथे, पण हा प्रसिद्ध न झालेला किती मोठा घोटाळा आहे जरा विचार करा. स्कॅम इज नॉट अन ऑर्डिनरी स्कॅम. अतिशय भयानक गोष्ट आहे ते. म्हणून विद्या सर्वांना मोकळी केली पाहिजे ही भूमिका आहे. आणि मग त्या
लोहीच्या ब्राह्मणाशी बोलताना बुद्ध काय म्हणतात ते पहा. जर एखाद्या श्रमणानं किंवा ब्राह्मणानं ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे लोहीच्या ब्राह्मणाचे मत होते. बुद्ध तेव्हा शालवाटिकेमध्ये राहत होते आणि तिथे जाऊन मग जो संवाद घडला तो मोठा मजेशीर आहे. तथागताने उत्तर दिलं, फार मजेशीर उत्तर दिलं. ते म्हणतात, लोहीच्य, श्रमण अथवा ब्राह्मणानं ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे, ही गोष्ट खरी आहे काय? लोहीच्या म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहीच्य, तुला काय वाटते? तू शाल वाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतम, मी शाल वाटिकेत नांदत आहे. लोहीच्या, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शाल वाटिकेत लोहीच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शाल वाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणार आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतम, तो संकट निर्माता आहे असे मी मानेल. अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हितकर्ता मानशील काय? लोहीचे म्हटलं, अर्थातच नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीनं त्याच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, ते वैरभावयुक्त आहे असे मी मानेल. पण ज्यामुळे माणसाचे अंतकरण वैरयुक्त होते, तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानतोस? गौतमी, तो सिद्धांत वाईट आहे असे मानेल. म्हणून मग लोहीचे मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी किंवा कोशल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतम, आहे. तो कोशल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहीच्या, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा, त्याच्या छत्राखाली काशी आणि कोशल प्रांत आहेत, त्याला एकट्यालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल त्यालाच उपभोगू द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या माणसाला तू आणि जे इतर प्रसेनजितचे आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून मानशील की नाही? होय गौतम, मी त्यांना संकटकर्ताच मानेल. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील का? नाही गौतम, त्यांना हितकर्ता मानणार नाही. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतकरण लोकांविषयी प्रेमयुक्त की वैरयुक्त असेल? गौतमा, ते वैरयुक्तच असेल. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतकरण वैरयुक्त होते, तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहीच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की त्या शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळं तिच्या उत्पन्नावरती किंवा मालावरती तुझ्या एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणाला त्यातली काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोशलचा प्रसेनजित राजा काशी कोशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला काही देऊ नये, तर तो तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याचेपासून तुला आणि तुझ्यासारख्या राजांच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव असणारा सिद्धांत गैर आहे. तद्वत हे लोहीच्य, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळं तो संकटकर्ता निर्माण होतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो, तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभा करतो, तो त्यांच्या हितासाठी हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे तो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही, तो त्याचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एखाद्याला दुसऱ्याचा शत्रू बनवतो तो सिद्धांत गैर आहे. ब्राह्मणांनी शूद्रांना विद्या देऊ नये हा सिद्धांत बनवला, नियम बनवला, म्हणजेच सारे ब्राह्मण साऱ्या देशाचे शत्रू ठरले. आज त्यांनी तो सिद्धांत बदललेला आहे का?
आज त्यांनी त्याच्यात दुरुस्ती केलेली आहे का? आता चालत नाही काही त्यांचं म्हणून गप्प बसलेत, पण चालायला लागलं तर पुन्हा त्या साऱ्या बहुजनाला क्षुद्र म्हणून या साऱ्या गोष्टीमधून नाकारणार आहेत, कारण ते वैरी आहेत समाजाचे. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणजे लोकांना विद्या न देणं, त्यांना न शिकवणं, त्यांना न ज्ञान देणं, हे त्या माणसाशी वैर करणे इतकं वाईट आहे. ही बुद्धाची शिकवण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मुद्दाम इथे हा मुद्दा टाकलेला आहे की धम्मामध्ये होता कामा नये. जर धम्मामध्ये असं काही असेल तर मग गडबड आहे, त्याला धम्म मानता येणार नाही. धम्म सर्वांसाठी मोकळा असलाच पाहिजे, त्यामध्ये कुठलंही बंधन असतं कामा नये. तर अशा तऱ्हेनं भारतामध्ये आपणाला धम्माचा सुद्धा विचार हा या पद्धतीनं केला पाहिजे की तो सर्वांना शिकण्याचा अधिकार आहे. आणि नुसता अधिकारच आहे असं नाही, तर त्यांच्यापर्यंत तो घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे. ही दुसरीसुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे कर्तव्य बाबासाहेबांचे अनुयायी आज पाळताना दिसतात का, हा प्रश्न आहे. 1950 साली बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेण्याच्या अगोदर म्हटलेलं होतं त्यांच्या एका लेखामध्ये, जो त्यांनी कलकत्त्याच्या महाबोधी मासिकासाठी लिहिलेला होता, आणि तो 1950 सालच्या बुद्ध जयंतीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन असं त्या लेखाचं नाव आहे, की बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य. मग बुद्धाचा धम्म पुन्हा भारतामध्ये कसा आणता येईल आणि इथे त्याचं भवितव्य कसं घडवता येईल याचे काही सिद्धांत, विचार त्यांनी त्यामध्ये मांडलेले आहेत. पण त्यामध्ये त्यांनी शेवटचं जे वाक्य मांडलेलं आहे ते फार मजेशीर आहे. माणसानं चांगलं बौद्ध बनावं हा त्यांचा आग्रह आहे. चांगलं बौद्ध बनावं, नामके वास्ते बनू नये. आणि हल्ली बाबासाहेबांना मानणारे सारे नामके वास्तेच आहेत, मॅक्झिमम. फार थोडे कामके वास्ते आहेत. त्यामुळे या नामके वास्ते बौद्धांनी बौद्ध म्हणूच नाही, स्वतःला गप्प बसावं. हिंदू म्हणा, महार म्हणा, काही म्हणा, डोंट कॉल युअरसेल्फ बुद्धिस्ट. आणि बाबासाहेबांचे वारस तर म्हणूच नका. तुम्ही स्वतंत्रपणे तुमचं काम करा, जे करायचं असेल ते. बाबासाहेबांचा वारसा सांगू नका, कारण बाबासाहेबांनी वारसा कोणता दिलेला आहे आम्हाला? धम्माचा वारसा दिलेला आहे. त्यांनी स्वतःहून दिलेला आहे. तो वारसाच ज्याला कबूल नाही त्यानं बाबासाहेबांचं नाव तरी का घ्यावं? साधा प्रश्न आहे. म्हणून त्या वाक्यामध्ये बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे? इट इज नॉट इनफ टू बी ए गुड बुद्धिस्ट. चांगलं बौद्ध बनणं पुरेसं नाही. इट इज नॉट इनफ टू बी ए गुड बुद्धिस्ट. वन हॅज टू प्रॉपगेट द धम्मा. माणसानं धम्माचा प्रचार केलाच पाहिजे. आणि मग शेवटचं वाक्य ते म्हणतात, टू प्रॉपगेट द धम्मा इज टू सर्व द मनकाइंड. की धम्माचा प्रचार करणं ही मानवतेची सेवा आहे. मानवतेची सेवा, एवढं मोठं स्थान बाबासाहेबांनी धम्म प्रचाराला दिलेलं आहे. माणसाची सेवा करायची, मानवतेची सेवा करायची, ही सेवा आहे. आणि ही सेवा करायला जर आपण तयार नसू तर आपल्याला बुद्धाशी घेणं देणं नाही, आणि मी तर म्हणेल बाबासाहेबांची सुद्धा घेणं देणं नाही. त्यामुळं आज आपण कशा परिस्थितीमध्ये त्याचा विचार करायचा. आणि बाकीचे काही करत असो, बुद्धानं सल्लेख सूत्रामध्ये, देवदहा सूत्रामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे मी करणारच या जिद्दीनं आता ह्या धम्माच्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, स्वतःच्या हितासाठी, इतरांच्या हितासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया. जय भीम.